मी योगिता किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला बटाटे वडे दाखवणार आहे, पण त्याआधी माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। इथे मी 1.25 किलो बटाटा घेतला आहे। 1.25 किलो बटाटा वड्यांसाठी मी अचूक प्रमाण दाखवणार आहे आणि भरपूर टिप्स वगैरे देणार आहे। जेव्हा बटाटे वडे करायचे असतील त्यावेळेला बटाटे एकसारखे घ्यायचे, कारण की कुकर मध्ये एखाद्या वेळेस एखादी बटाटा शिजतो किंवा एखादी बटाटा शिजत नाही। आणि बटाटा घेताना इंदोरी बटाटा घ्यायचा आहे, कारण की तो गुळचट लागत नाही आणि छान असा रवेदार असतो, म्हणून मी इथे इंदोरी बटाटा घेतलेला आहे आणि एकसारखे बटाटे घेतलेले आहेत। आता आपल्याला ह्या पाण्यात टाकून द्यायचे आहेत, कारण की त्यावरची पूर्णपणे माती निघून जाईल आणि स्वच्छ धुवून आपल्याला बॉईल करून घ्यायचे। 1.25 किलो बटाटे वड्यासाठी आपण इथे ओवा घेतलेला आहे। हा चमचा घेतलाय बघा, मी हे 2 टेबलस्पून घेतलेले आहे। इथे 2 टेबलस्पून धने पावडर आणि 2 टेबलस्पून मी इथे धने घेतलेले आहेत। बडीशोप घेतली 3 टेबलस्पून आणि 3 टेबलस्पून मी इथे जिरा घेतलेला आहे। 50 ग्रॅम आलं घेतलेलं आहे आणि जवळजवळ मी 30 मिरच्या घेतलेल्या आहेत। या अगदी छोट्या छोट्या आहेत आणि तिखट मिरच्या आहेत, बघू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरचींचा वापर करायचा आहे, कमी किंवा जास्त। त्यानंतर मी इथे 3 लसणाची कांडी सोलून घेतली आहेत आणि हे बघा एवढा लसूण झालेला आहे इथे, तर असं प्रमाण घ्यायचं आपल्याला। त्यानंतर कढीपत्ता घ्यायचा आहे, 4-5 मी यातून कढीपत्त्याच्या काड्या घेणार आहे आणि ते सुद्धा आपल्याला वाटण करून घ्यायचे। बटाटा बघा मी इथे छान असा चोळून घेतलेला आहे आणि खूप अशी बटाट्यावरची घाण निघालेली आहे, पाणी बघू शकता किती घाण झालेले आहे। आता आपण हे बटाटे काढून थोडं दुसरं पाणी घेऊन त्यातून सुद्धा धुवून काढणार आहे आणि बॉईल करायला टाकायचे। मी पाणी गरम करायला ठेवले, आता आपल्याला यात बटाटे टाकून घ्यायचे आहेत। बटाट्यांना पाणी सुद्धा जास्त टाकायचं नाहीये, नाहीतर बटाटे गिळगिळीत होतात आणि 3च शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला, जास्त शिट्ट्या करायच्या नाहीत, नाहीतर बटाट्याचं सारण हे फार चिकट होतं आणि खाण्याला चव येत नाही। 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, जास्त शिट्ट्या करायच्या नाहीयेत। 1.25 किलो बटाट्यासाठी आपण इथे 3 वाटी बेसन पीठ घेतले, सेम ह्याच प्रमाणे भरून मी इथे 2 वाट्या टाकून घेतलेल्या आहेत आणि ही 3री वाटी घेतलेली आहे। हे 1.25 किलो बटाट्यासाठीचं अचूक प्रमाण आहे। त्यात आता आपल्याला ओवा टाकून घ्यायचा, ओवा छान क्रश करून घ्यायचा आपल्याला हातावर। चमचे इथे मी मीठ टाकणार आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार मिठाचं प्रमाण ठेवायचे। याला एकजीव करून घ्यायचे बेसन पिठाला आणि थोडं थोडं पाणी टाकत जायचे। एकदम जर पाणी टाकलं पूर्ण तर त्यातल्या गिठोळ्या मोडल्या जाणार नाहीत, म्हणून आपल्याला इथे लागता पाणी घालायचे। अशा पद्धतीने आपण बॅटर तयार करून घेतलेले बघू शकता, एकसारखं पिठाची धार पडते बरोबर। अशाच पद्धतीने आपल्याला पीठ भिजून घ्यायचे आणि जवळजवळ 3 वाटींना हा 1 ग्लास भरून मला पाणी लागलेलं आहे पूर्ण। आणि आता आपण हे साईडला ठेवून द्यायचे। तर मी इथे अर्धीच वाटी घेतलेली, कारण की मला एवढीच लागणार आहे। तुम्ही इथे 1 वाटी घ्यायची खोबऱ्याची आणि त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तिळी किंवा फुटाण्याची डाळ असते ती अशी भरून घ्यायची आणि तेवढं प्रमाण घ्यायचंय तुम्हाला 8 ते 10 लोकांसाठी। आणि इथे मी 1 कांडी लसूण सोलून घेतला आहे, तुम्ही इथे जवळजवळ 2 कांडी लसूण घ्यायचा आहे सोलून आणि थोडेशा चिली फ्लेक्स घेतलेल्या आहे, मी होत्या माझ्याकडे तर मी घेतल्या, नाहीतर तुम्ही इथे लाल चटणीचा सुद्धा वापर करू शकता। तर इथे लाल चटणी सुद्धा घेणार आहे। तर हे बघा एका वाटीसाठी आपल्याला इथे जवळजवळ 6 चमचे मी लाल तिखट टाकून घेणार आहे। हे 6 चमचे लाल तिखट झालं। मी असं छोट्या साईजचा चमचा वापरला आहे, टेबलस्पून असतील तर ते 4 चमचे वापरायचे। आणि यात आता मी चवीनुसार मीठ घालून घ्यायचे, तर इथे मी 2 चमचे मीठ घालून घेणार आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचे। आधी आपल्याला खोबरं वाटून घ्यायचे।
पद्धतीने खोबरं वाटून घेतले। आपण सारण एकत्र केलं नाही कारण की खोबरं जाड राहून जातं, त्या लसणाचा ओलावा असतो वाटल्यानंतर, तर हे खोबरं जाड राहून जातं। त्यामुळे आपण आता हे सगळं नंतर टाकून घ्यायचे आणि त्यात आता आपण हे एका वाटीचं सारण तयार केलेलं आहे, मिरची आणि मीठ। तर आता हे आपल्याला निम्म टाकून घ्यायचे यात। ही बघा छान अशी चटणी झालेली आहे। नुसतं बटाटा वड्यासोबत चटणी खात नाही, पण जेव्हा आपल्याला वाटलं की आपण पाव घेणार आहोत आणि वडा आणि पाव सोबत खाणार आहोत, तर त्यावर ही चटणी टाकायला खूप छान लागते, चवीला सुद्धा खूप छान लागते। म्हणून मी ही चटणी सुद्धा तुम्हाला दाखवलेली आहे। या पद्धतीने तुम्ही चटणी करून बघा, खूप छान लागते। बटाटे बॉईल करून झालेत। हे बघा छान असं बटाटा शिजलेला आहे, बघू शकता तुम्ही। हे बघा अशा पद्धतीने बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। आता आपल्याला मसाला करायला घ्यायचे। मिक्सरच्या भांड्यात मी आता ही बडीशोप, त्यानंतर धने आणि धने पावडर, त्यानंतर आपल्याला यात जिरं टाकून घ्यायचे आणि सर्वात आधी हे मिक्सरला वाटून एका वाटीत काढून ठेवायचे। इथे आलं टाकून घेणार आहे आधी, त्यानंतर लसूण टाकून घ्यायचं आहे आणि मिरच्या आधी थोडं थोडं आपल्याला वाटून घ्यायचे। मी 6 कढीपत्त्याच्या काड्या घेतल्या होत्या, त्यातला पूर्ण पाला मी इथे टाकून घेतला आहे आणि छान असं बारीक मिक्सरमधून वाटून घ्यायचे। थोडी कोथिंबीर आणि कोथिंबीरच्या काड्यांनी खूप छान स्वाद येतो, त्यामुळे मी याच्यात थोड्या कोथिंबीरीच्या अशा कवळ्या काड्या आहेत, बघू शकता तुम्ही। हे बघा छान अशी साल काढून घ्यायची आणि अशा काड्या यामध्ये मिक्सरमध्ये वाटून घ्यायच्या आहेत। पद्धतीने आपण हे मिरची, आलं, लसूण सगळं वाटून घेतले, बघू शकता। छान असं वाटण तयार झालेलं आहे। बटाटा वड्याचं आपल्याला सारण करायला घ्यायचे, त्यासाठी मी आधी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आता आपल्याला हे बटाटे सगळे मॅश करून घ्यायचे आहेत। मी अशा पद्धतीने मॅश करून घेणार आहे। पूर्णपणे मॅश करून घेतला आणि बघू शकता छान असा रवेदार बटाटा होता आणि शिजून सुद्धा छान झाला आहे। आपण 4 शिट्ट्या करून घेतल्या होत्या। हे मी अर्धी वाटी तेल घेतलेले आहे, ही मीडियम साईजची वाटी आहे, बघू शकता तुम्ही। तर इथे आपण अर्धी वाटी तेल कढईमध्ये टाकून घेतलेले आहे। बडीशोपचा मसाला, त्यानंतर आपल्याला 2 चमचे भरून फुल हिंग टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यात थोडासा 2 काड्या कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे असं। आणि त्यात आता आपल्याला लगेच सारण घालून घ्यायचे। हे जे वाटलेलं सारण आहे आपण हे टाकून घेणार आहोत। चमचे इथे हळद टाकून घ्यायची आणि छान मिक्स करून घ्यायचे। होईपर्यंत आपण हे सारण छान असं परतून घेतलेलं आहे। त्यात आता आपल्याला मॅश केलेला बटाटा टाकून घ्यायचा आहे आणि एकजीव करून घ्यायचे आपल्याला। तर आपल्याला इथे मीठ घालायचं आहे। मी 2 टेबलस्पून इथे मीठ घालून घेणार आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिठाचं प्रमाण ठेवायचे। आता आपल्याला यात थोडी छान अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आणि पूर्ण सारण एकजीव करून घ्यायचे आणि गार करायला ठेवायचे। ते आपण आधीच तेल तापायला ठेवलेले आहे। बटाट्याचं सारण आपण गार करून आणि बटाट्याचे सारणाचे गोळे करून तयार करून घेतलेले आहेत। तेल तापलं की आपल्याला चेक करून घ्यायचे, छान असं तेल तापले आहे। त्यानंतर आपल्याला इथे मीडियम गॅस करून घ्यायचा आहे। आता आपण हे पिठामध्ये बुडवून तळून घेणार आहोत। तर मी ह्या पद्धतीने असे काढून घेणार आहे, बघू शकता। अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे वडा आणि तेलात सोडत जायचे। दुसरा बटाटा वडा सुद्धा आपल्याला तेलात टाकून घ्यायचा आहे। हे बटाटे वडे तळून झालेले आहेत। सगळेच बटाटे वडे आपल्याला अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत आणि सर्वात शेवटी आपल्याला मिरच्या तळून घ्यायच्या आहेत, कारण की तेल पूर्णपणे तिखट होऊन जातं, म्हणून आपण शेवटी मिरच्या तळून घेणार आहोत। असे बटाटे वडे तयार झालेले आहे। 1.25 किलोचं अचूक प्रमाणे मी तुम्हाला 8 ते 10 लोकांसाठी बोलली होती, पण तुम्ही हे प्रमाण 15 लोकांसाठी सुद्धा वापरू शकतात, कारण की 1.25 किलोमध्ये 30 ते 35 वडे तयार झालेले आहेत, बघू शकता। आणि छान असा बटाटा वडा तयार झालेला आहे।
ची रेसिपी तुम्हाला कशी वाटली बटाटे वड्यांची ते मला कमेंट्स करून नक्की सांगा। लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांना थँक्यू।